संवदध्वं संगो मनासि जानता संगो मनासि जानता देवाभागं यथा पूर्वे। ताकि हम प्रोग्राम की शुरुआत भी अच्छी तरह से कर सके। मेरे आदरणीय मेहमान भी पधार चुके हैं, तो खास माने मनुष्याच्या जीवनामध्ये 7 सुख असून त्यापैकी एक सुख म्हणजे निरोगी शरीर आहे। शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्यास योगा हे एकमेव प्रमुख साधन असून जीवनात येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक व्याधी नियमित योगासनाद्वारे नियंत्रित करता येऊ शकतात। व्यक्तीच्या मनातील भीती, चिंता, ताण, अस्वस्थता, निराश, क्रोध, नकारात्मक भावनांपासून मुक्त होण्यासाठी स्वतःविषयी तसेच इतरांविषयी आदर भावना विकसित करण्यासाठी योगा व प्राणायाम शिबिर महत्त्वाचे आहे। धावपळीच्या युगात निरोगी जीवनासाठी योगा करणे गरजेचे असल्याचे मत माणिक सोसायटीच्या सदस्य व्यक्ती यांनी केले। सध्याच्या जीवनशैलीत मानसिक आणि शारीरिक तणावाला सर्वच वयोगटातील व्यक्तींना सामोरे जावे लागत आहे। स्पर्धेच्या आणि धक्काधक्कीच्या आयुष्यात प्रत्येकाला स्वतःकडे पाहण्यासाठी पुरेसा वेळ उरत नसल्याची तक्रार बहुतेकदा केली जाते। मात्र शरीर आणि मनाच्या व्याधींच्या तक्रारीत वाढ होऊ लागल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे सहजतेने पाहण्याचा दृष्टिकोन तयार होत आहे। याच पार्श्वभूमीवर अगदी कमी वेळात योगा करून आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य दिले जात आहे। तर उमरगाव येथील माणिक सोसायटीमध्ये पुन्हा एकदा योगा कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते। योगा कॅम्प समितीचे अध्यक्ष कन्हैयाभाई सालुंके, उपाध्यक्ष सुभाषबाई केशियर चंद्रदेव सिंह, पूर्व जिल्हा अध्यक्ष मणिलाल पटेल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। या कॅम्पमध्ये अध्यक्ष कन्हैयाभाई सालुंके, उपाध्यक्ष सुभाषबाई सिंह, केशियर चंद्रदेव सिंह, सोसायटीचे बाकी सर्व मेंबर शकीलभाई शेख, प्रदीपभाई पांडे, हकीमभाई अन्सारी, पंकजभाई सिंग, चंद्रशेखरभाई शर्मा, प्रभाकरभाई भोळे, राजकुमारभाई सिंग, पंकजभाई ए सिंग, अवधेशभाई सिंग, सत्येंद्रभाई सिंह, हेमंतभाई म्हात्रे, जितेशभाई बारी, श्याम सुंदरभाई ठाकूर, संजयभाई ठाकूर, शीतलबेन पाटील, ज्योतिबेन सालुंके, साधना, संकिता सोनवणे, नीलमताई भोले, कंकंचबेन ठाकूर, सोनालीबेन सिंह, मीनूबेन ठाकूर, नेहलाबेन बारी, दीपिकाबेन परमार, नेहा सिंह, भारतीबेन लिंगायत तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग, मान्यवर आणि रहिवासी उपस्थित होते। न्यूज पोलीस रिपोर्टर राजकुमार शाह, उमरगाव।